पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं, मात्र अभिनंदनांच्या बॅनरमध्ये त्यांचे फोटो नाहीयेत. त्यामुळे अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात. राधाकृष्ण विखे पाटील यांना एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. असं म्हणणं आहे की साखर कारखानदारीला इथेनॉलला देऊन जीवनदान देण्याचं शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना जर निर्णय तरी घेतला असेल तर पंतप्रधान अमित शहाने घेतलाय. त्यामुळे किमान त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव तरी कारखान्यांवर व्हायला पाहिजे. पण मग करत नाही मी कशाला करत नाही. आणि त्यामुळे एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो. मी कधी पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे, माळेगाव कारखान्याचा. त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की 22 तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची. म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायची कारण नाही. ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या खर्चाने करतील. आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव, कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत, किंवा तोडणी वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं. मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन. मी असं कधीच सांगितलेलं नाही. तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता, आम्ही कशाला कुणाच्या हे करू. आणि मी स्वतः कबूल करतो ना, इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं, आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली. त्याच्यामुळं ते सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा साहेबांना जातं. ते